कुर्ला येथील मदर डेअरीची जागा विकासाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। या आरोपांवर आदित्य ठाकरे हे सातत्याने दुतोंडी भूमिका घेत असल्याचे प्रत्युत्तर शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे। मदर डेअरीच्या जागेवरती बॉटनिकल गार्डन करावं अशी मागणी करत आता या जागेवरती सरकारच्या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध केलेला आहे आणि यासाठी स्वतः आदित्य ठाकरे असतील किंवा खासदार वर्षा गायकवाड असतील ते मैदानात उतरलेले होते। मात्र स्थानिक आमदार जे आहेत शिवसेनेचे आणि शिंदे गट एकंदरीत मंगेश कुडाळकर सर काय सांगाल, विरोध होतोय नागरिकांचा, तुमचा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न आहे, नेमकं काय कारण आहे? नाही, कुर्ला विभागातील मातृदुग्ध शाळे जागेवरती जो काही पुनर्वसनाचा प्रकल्प येतोय त्याला तर मी ज्या दिवशी GR आला, ज्या दिवशी मला समजलं त्याच वेळेला मी नागरिकांच्या वतीने आम्ही सर्वांनीच आंदोलन छेडलं। मी स्वतः रस्त्यावर उतरलो होतो आणि त्या ठिकाणी मी स्वतः विरोधही केलेला आहे आणि मी त्यानंतर माननीय मुख्यमंत्री, संबंधित सर्व मंत्री सर्वांना भेटलेलो आहे आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारे या GRला स्थगिती द्या। आणि त्याचबरोबर जी मी मागणी 2-2.5 वर्षापासून करतोय ती म्हणजे त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन व्हावं। 800 ते 1000 झाडं आहेत, ती जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीची झाडं आहेत, तर त्याचं संवर्धन व्हावं आणि मुख्य म्हणजे कुर्ला वासियांचा तो एक श्वास आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पक्षभेद विसरून त्या ठिकाणी एक नागरिक म्हणून आम्ही स्वतः उतरलेलो आहोत त्या ठिकाणी। उद्या परवापासून आम्ही सर्वच झाडांना नंबर करण्याचं काम करतोय जेणेकरून त्या झाडांचं संवर्धन झालं पाहिजे, ही कारण आमचा श्वास आहे तो आणि जर का ते नसेल तर मग आम्ही तिकडे राहण्यातच हे नाही आहे आणि त्याच्यामुळे आमचं प्रत्येकाचंच एक मत आहे त्या ठिकाणी राहण्यासारखं आणि आम्ही ते करणारच। निश्चितच मदर डेअरीच्या या जागेवरील हिरवळ नष्ट होणार नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट स्थानिकांनी उभारलेला जो लढा आहे त्याला यश मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन ननावरे, विधान भवन, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।